तो जो आहे तो उतरण आहे. नागपूरहून आल्यावर मुंबई ठाण्याकरता जाणारी ती उतरण राहणार आहे आणि बापगाव मार्गे तर आधारवाडी बापगाव मार्गे आलो इथे तलवली नाका म्हणून आहे. पडगाव टोल नाक्याच्या थोडं अलीकडे तिथून आल्यावर ही जी वळण दिसते हे बघा काम चालू आहे जेसीबी वगैरे. ही वळण आपल्याला थेट नागपूरच्या दिशेने घेऊन जाणार आहे. समोर दिसतो तो मुंबई नाशिक महामार्ग, ठाणे मुंबईहून आलेल्या गाड्या आणि इकडे जे आहे नाशिकला जाणारा मार्ग आहे. हे जे आहे आपल्या मुख्य वळण राहणार आहे नागपूरच्या दिशेने जाण्याकरता. मागील व्हिडिओत आपण दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे अपडेट पाहिला, ज्या ठिकाणी वडपे टेकडी या ठिकाणाहून विरार इंटरचेंजला जाणारा जो मार्ग बंद आहे तो अपडेट पाहिला. आणि आता आपण त्याच ठिकाणाहून वडपे टेकडी या ठिकाणाहून पुढे जे मुख्य वळण राहणार आहे बोललो साईदारा इंटरचेंज, ज्या ठिकाणाहून आपल्याला समृद्धी महामार्गाचे वळण घ्यावे लागणार आहे त्या ठिकाणी आता आपण चाललेलो. आज समोर जो दिसतो तो मुंबई नाशिक महामार्ग आणि आपण नाशिकच्या दिशेने वळण घेत आहोत. बाजूला तुम्ही बघता वडपे टेकडी पुलाचा जे काम आहे ते कसे चालू होते. या वडपे पुलाचा अपडेट देखील मी 2 दिवसापूर्वी दिलेला आणि आत्ताच्या घडीला आपण ज्या ठिकाणून प्रवास करत आहोत या ठिकाणी सुद्धा एक असाच फ्लायओव्हर बनणार आहे. जेव्हा तो फ्लायओव्हर सुरू होईल त्यावरनं वाहतूक सुरू होईल त्यानंतर कदाचित इथे जे फ्लायओव्हर बनणार आहे त्या कामाला सुरुवात होऊ शकते. या ग्लोबल कॉम्प्लेक्स आत्ताच्या घडी जी वळण आहे नागपूरच्या दिशेने जाण्याकरता नाशिकच्या दिशेने जाण्याकरता समृद्धी महामार्गावर जी एंट्री जाते ती या ठिकाणावर होते. परंतु बापरे खतरनाक खड्डा. परंतु येत्या काही महिन्यानंतर मुख्य वळण जे राहणार आहे ते साईदारा इंटरचेंज या ठिकाणाहून राहणार आहे आणि आपण साईदारा इंटरचेंजच्या दिशेने चाललेलो आहोत. खास आपल्याकरता आपली मराठी व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करावे, चॅनल पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राईब करावे. दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे, नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग आणि मुंबई नाशिक महामार्ग असे तिन्ही महामार्ग या एकाच ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात. आणि या साईदारा इंटरचेंजवरनं तुम्ही नागपूरच्या दिशेने, विरारच्या दिशेने, दिल्लीच्या दिशेने, बदलापूर, पनवेल या दिशेला सुद्धा तुम्ही प्रवास करू शकता. सध्या साईदारा इंटरचेंजचे कामे खूप वेगाने सुरू आहेत. अशा प्रकारे आपण साईदारा इंटरचेंजच्या अगदी जवळ आलेलो आहोत. या ज्या गाड्या पार्क केल्या या गाड्यांच्या बाजूने जो मार्ग गेला आहे तो आपल्याला वळण राहणार आहे नागपूरच्या दिशेने जाण्याकरता. आणि अशा प्रकारे आपण जे मुख्य वळण आहे नाशिक नागपूरच्या दिशेने जाण्याकरता त्या ठिकाणी आपण चाललेलो आहोत साईदारा इंटरचेंज या ठिकाणी. इथे रस्ता बंद दिसतोय आपल्याला, परंतु कसे जायचे थोडी गडबड आहे. यापूर्वी आपण जेव्हा साईदारा इंटरचेंजचे अपडेट घेतले त्या प्रत्येक वेळेला आपण याच ठिकाणाहून गेलेलो आहोत. पण आज आहे थोडी जागा दिसते तर पाहूयात. ओके, एक बाईक आले तर आपण देखील जाऊ शकतो. अशा प्रकारे आपण जे मुख्य वळण आहे नागपूरला जाण्याकरता त्या मार्गावर आलेलो आहोत. साईदारा इंटरचेंज पाहू शकता किती मोठे वळण आहे ते. सध्या काम सुरू आहे म्हणून आपण या मार्गावरनं प्रवास करू शकतो. एकदा का हा मार्ग सुरू झाला की आपल्या या मार्गावरची वाहतूक देखील दिसणार. जर आपण पर्यटनाने आलो नाही तर साईदारा इंटरचेंजचे अपडेट आतापर्यंत मी अनेकदा दिलेले आहेत आणि आता मात्र इथे काम बहुतांश झालेले. जो कनेक्टिव्हिटी होती मुंबई नाशिक महामार्गावर
या बाजूने दुसऱ्या बाजूला जाण्याकरता ते देखील आता पूर्ण झालेली आहे. ब्रिज बांधून झालेलं आहे आणि आता आपण त्याच ब्रिजवर जाऊन पूर्ण माहिती घेणार आहोत, पूर्ण अपडेट घेणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नये. चॅनल पहिल्यांदा आलं असं सबस्क्राईबही करावे. सतत नवीन नवीन अपडेट आपले मराठी या यूट्यूब चॅनलवर खास आपल्याकरिता. नमस्कार. सध्या मी जिथे आलो आहे ते साईदारा इंटरचेंज म्हणजेच ठाणे मुंबईहून आलं नागपूरसाठी जाणारं जे मुख्य वळण राहणार आहे त्या ठिकाणी मी आलेलो आहे आणि तुम्ही माझ्या मागे पाहू शकता. आणि आता जे वळण ज्या ठिकाणी मी सुरुवात केली त्या ठिकाणी आलेलो आणि तुम्हाला मी डिटेल दाखवतो की इथून जर आपल्याला कसे जावे लागणार आहे ते. हा जो मार्ग आहे तुम्ही पाहू शकता मुंबई नाशिक महामार्ग. मला समोर दिसतो तो मुंबई नाशिक महामार्ग. ठाणे मुंबईहून आलेल्या गाड्या आणि इकडे जे नाशिकला जाणारा मार्ग आहे हे जे आपल्याला मुख्य वळण राहणार आहे नागपूरच्या दिशेने जाण्याकरता किंवा नागपूरहून आल्यावर ठाणे मुंबईला जाण्याकरता. पाहू शकता इथे काम चालू आहे. 1 आणि 2 लेन आहेत. हे जे लेन आहे आणि हाच मार्ग पुढे कुक्षे इंटरचेंजला जोडला जातो. आणि याचा व्हिडिओ मी आता इथे रस्ता बंद आहे कालांतराने जेव्हा रस्ता सुरू होईल त्यावेळेस मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल की इथून आपण कुक्षे इंटरचेंज पर्यंत कसे जोडले जाऊ. हा मुंबई नाशिक महामार्ग तुम्हाला इथे सर्व काही व्यवस्थित दिसेल. तो जो आहे तो उतरण आहे. नागपूरहून आल्यावर मुंबई ठाण्याकरता जाणारी ती उतरण राहणार आहे. आणि इथे जो एक रस्ता डिवाइड झाला हा जो मेन रस्ता आहे द्वारे मार्ग तो इथले जे लोकल वेअरहाऊस वगैरे त्यांना येण्या जाण्यासाठी त्याच्या बाजूला अजून एक वळण दिसते. ती वळण म्हणजे जेव्हा आपण नाशिक मार्गे येऊ किंवा नागपूर शहापूरला किंवा खडक्याला जाण्याकरता ही अशी इथून उतरण राहणार आहे. ते बाजूला दिसतो तुम्हाला 1-2 मार्ग एक बाईक येते बघा. ते बाईक जे येते ते म्हणजे आपल्याला फडक्याला जाण्याकरता राहणारा मार्ग आहे. अशा प्रकारे छोटा व्हिडिओ आपल्याकरता समृद्धी महामार्गाची जी मेन एंट्री आहे साईदारा इंटरचेंज त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत. मी तुम्हाला ती मागची बाजू दाखवतो जी नाशिकच्या दिशेला जाते. आणि तिथे जे कल्याणवरून जेव्हा आपण येऊ त्यावेळेस आपल्याला कुठून एंट्री घ्यावी लागणार आहे ते देखील मी सांगतो. कारण आपण जेव्हा कल्याणवरून येऊ नागपूरला जाण्याकरता त्यावर आपल्या रायते इंटरचेंज जो आहे तिथून जाता येऊ शकते. आणि दुसरा जो आहे तो हा साईदारा इंटरचेंज. आणि साईदारा इंटरचेंजला जर जायचं असेल तर तुम्ही इथून आपण गेलो असतो परंतु पुढे रस्ता बंद आहे. पुढच्या वेळेस पाहूया. आता आपला विषय झाला होता कल्याणहून आल्यावर कसे जायचे. कल्याणहून जेव्हा आपण येऊ त्यावर जसे की मी एक रायते बोललो आणि दुसरा जे आहे ते बापगाव मार्गे येऊ शकतो आपण. आधारवाडी बापगाव मार्गे. तर आधारवाडी बापगाव मार्गे आलो इथे तलवली नाका म्हणून आहे पडगाव टोल नाक्याच्या थोडा अलीकडे. तिथून आल्यावर ही जी वळण दिसते हे बघा काम चालू आहे जेसीबी वगैरे. ही वळण आपल्याला थेट नागपूरच्या दिशेने घेऊन जाणार आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये कळवावे. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र. आपली मराठी मनासाठी मराठी यूट्यूब चॅनेल लाईक शेअर अँड सबस्क्राईब.